उतरलेला त्यांचा अगेन्स्ट लवजी संघ उतरला. अल्पेशा संघाला लीड करत आहेत. चला चला सामन्याला सुरुवात करा प्लीज. अहमद 11 नेरल मोहशवाडी रेयांची पार्टे यांना पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहतात. जिथे पहिली स्पर्धा 2023 आणि 24 रंगली होती ममदापूरच्या क्रीडांगणावरती. गुफरानबाई पौंजेकर आणि रेयांची पार्टे यांनाच भरवलेली स्पर्धा. 2022 मध्ये जेव्हा स्पर्धा रंगली होती गुफरानजी पौंजेकर यांची माजी सरपंच चषक, तेव्हा रेयान पाल्टे यांना आवर्जून सांगितलं होतं की क्रिकेटचा आम्हाला शौक आहे परंतु आयोजन करण्याचा मला तितकासा शौक नाहीये, परंतु जो माझा भावासारखा मित्र आहे गुफरान पौंजेकर त्याच्यासाठी मी मेहनत घेत आलेलो आणि त्याच्यासाठी मी मेहनत या स्पर्धेसाठी घेतात. आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये दोघांना मिळून स्पर्धा भरवली. चॅम्पियन्स ट्रॉफी महत्वपूर्ण वाटा गुफरान पौंजेकर आहे. त्याचबरोबर रेयांची पाल्टे यांचा पुरस्कार देत आज या संघाचे रेयांची पाल्टे म्हटल्याच्या नंतर आमदार साहेबांचे विश्वासू नेतृत्व. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती या. लवजी टीमचे खेळाडू या आलेलेत. हार्दिक स्वागत आहे दोघांचं. मॅच ऑन गेम ऑन. रेयांची पाल्टे पुरस्कृत अहमद 11 नेरल मोहशवाडी वर्सेस लवजी. विधानसभा संपर्क प्रमुख 3 वेळा बिनविरोध तंटामध्ये अध्यक्ष. हार्दिक स्वागत. पहिला चेंडू भव्य स्वागत. रेयांची पाल्टे यांचा हुकुमाचा एक अमोल चव्हाण काम अँड कंपोज कॅप्टन याच्या पाठमधून पहिल्याच बॉलवरती भव्य चौकार. कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती सर्वाधिक यशस्वी खेळाडू सध्याच्या कंडिशन मध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक प्रसिद्धित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना श्री 11 बादशाह वॉरियर जो संघ चॅम्पियन ठरला 7व्या पर्वाचा KPL तर त्याचा कॅप्टन. फुल टॉस मिड विकेटला झेलची संधी. आता नाही जाणार बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आता मध्ये चेंडू विसावला क्षेत्ररक्षकाच्या मिड विकेटला. मॅच प्राइज विकेट मैदानाच्या बाहेर. पहिला मोठा धक्का. अमोल चव्हाण बाद. धन्यवाद. खुरमबाई यांचा आपण विशेष कौतुक करूयात. ग्रामस्थ मंडळ दामत यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा, परंतु खुरमबाई आपण पाहिलं बारकाईनं सर्व प्रेक्षकांवरती नजर ठेवण्यात बारकाईनं सर्व पाहुण्यांना ते आवर्जून विनंती करतात की आपण आवर्जून व्यासपीठावरती या. सर्वांचं स्वागत ते करतात, सर्वांचं मानपान ते करतात. ही सर दामत चषकाची खासियत आहे. सर्व गाव एकत्रित येऊन ही स्पर्धा भरवतात आणि त्यानंतर सर्व जे मान्यवर येतात ते आपण मागच्या मॅच मध्ये पाहिलं. गोरेगाव संघ त्याचबरोबर गोरेगाव संघाच्या विपक्षामध्ये बनेली संघ खेळत होता. त्याच्यामधील भरपूर मान्यवरांना त्याने स्वतःहून स्टेजवरती आणलं, त्यांचं स्वागत केला. हीच पाहुणचार दामत गावाचं आपण पाहतात. त्याचबरोबर जाबीरबाई नजे जे विद्यमान कार्यसम्राट सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांची स्पर्धा आपण पाहिलेली आहे 2023 मध्ये आमदार चषकाच्या माध्यमातून. जाबीरबाई नजे आणि जलीलबाई नजे यांची स्पर्धा ती देखील काही दिवसांमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. हा बॉल खोलात होता. साजिदनं चेंडू खेळला ऑन साइडला. 1 रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवरती. रेयांची पाल्टे या मॅचचा आनंद घेतात. त्याचबरोबर रमेशबाई नजे हे देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही करूयात. लिबास क्लोथ शॉप A1 क्वालिटीचे कपडे ज्या ठिकाणी आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतात. सुरुवातीला जर आपण विचार केला तर गेल्या मागच्या 5 ते 6 वर्षाच्या अगोदर जर पाहिला तर खास करून टेलरिंग वर्क साठी हा शॉप प्रसिद्ध होता. त्यानंतर रेडीमेड बऱ्याचशा सण आल्याच्या नंतर बरीचशी गर्दी आपल्याला त्यांच्या शॉप मध्ये पाहायला मिळत असते आणि ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सहर्ष स्वागत. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा 5 आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये तेजस सरसेनापती लवजी टीमचा. ओ बिगिट मिडॉन आतमध्ये फायदा उचलला. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवर पॅक फटका. आदामन फायर मिस्टर डेंजरस बॅट मधून डेंजरस चौकार.
केलेली आहे. व्हॉइस क्लिअरिफिकेशन ही त्यांचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. लवा फुलटॉस आडवा बाटनं वळवलं, लॅप स्ट्रोक सेन्सिबली पुश करत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फक्त सिंगल साठी ओव्हर कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी बाद 10. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 10. या धावत संख्येवरती मोठमोठ्या टुर्नामेंट तुमच्या भेटीला येणार आहेत. गारपोलीची मानाची चषक, मानाची स्पर्धा, मनसे चषक एप्रिलच्या स्टार्टिंग मध्ये, बरेचशा मोठमोठ्या टुर्नामेंट, कांडपाच्या क्रीडांगणावरती एवन जोडी चषक, त्यानंतर तमनाथच्या क्रीडांगणावरती तुम्हाला स्पर्धा आता येणाऱ्या काळावधीमध्ये पाहायला मिळेल. डेच्या स्पर्धा चालू आहेत 22 पासून 25 पर्यंत. बुतिवलीच्या क्रीडांगणावरती बऱ्याचशा स्पर्धा, कंटिन्यू स्पर्धा आता देखील आपण पाहतात. वरईच्या क्रीडांगणावरती आमदार चषक सुरू आहे, जिथे आज बडवल संघ क्वालिफाय झाला टॉप 4 मध्ये. 10 धावा धावफलकावरती, 4 ओव्हरचा सामना. स्ट्रायकिंग एंड वरती आदम, विश्वासू खेळाडू कॅप्टन अमोल चव्हाण यांचा सप्रेम. खाली राहिला चेंडू, अपेक्षा होऊन चेंडू, टप्पा पडल्याच्या नंतर वेग. ऍक्शन रिप्ले पाहणं कदाचित या चेंडूचा इंटरेस्टिंग असेल. सप्रेम बॉलिंग करण्यासाठी आल्यात. सप्रेम म्हटल्याच्या नंतर फ्रॅक्शन ऑफ सेकंड, फार कमी मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करत असताना या चेंडूवरती पेस होता. डॉट बॉल, सुरुवात दमदार सप्रेम कडून. हाफ ट्रॅकर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न भरपूर लेट केले होते. पुन्हा एकदा पेस व्हेरिएशनचा फंडा वापरत असताना बॉलर सप्रेम बऱ्याचशा उशिरापासून सप्रेम संपूर्ण लवजू संघ या मैदानावरती उपस्थित झालेला आहे. क्रीडांगणाचा भरपूर अभ्यास त्याने केलेला आहे. या चेंडूचा विचार जर केला, पेस होता, एक्स्ट्रा बाउन्स होता, लेट कट करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट आणि थर्डमॅनच्या दिशेने कदाचित करण्याचा प्रयत्न असावा, परंतु बीट झाले. एक सिंगल या चेंडूवरती. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 1 गडी बाद 11 या धावत संख्येवरती. सेकंड ओव्हर सप्रेम आतापर्यंत 11. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू फेस करतो साजिद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला बॉल, क्षेत्ररक्षक डीप पासून प्रोटेक्शन पेट्रोलिंग ठेवण्यात आलेलं आहे. टीमची धावत संख्या 1 च्या मदतीने पुढे जाईल. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 12 या धावत संख्येवरती. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतात सप्रेम, जबरदस्त बॉलिंग अटॅक लवजी टीमचा. अमोल चव्हाण यांची प्राइज विकेट घेतली पहिल्याच ओव्हर मध्ये बॉलर तेजसनं. सेकंड ओव्हर हवेत खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता, शॉर्ट कव्हर पॉइंटला बॉल बराच काळ हवेमध्ये होता. सेकंड साठी कॉल चालवला आहे आणि दोन्ही खेळाडूंमधलं ताळमेळ आपण जबरदस्त पाहतात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. टीमची टोटल ही जाऊन पोहोचलेली 14 वरती. अंतिम 2 चेंडू या ओव्हर मधले. सप्रेम वरती मोठी जबाबदारी सेकंड ओव्हर मध्ये, कारण पहिल्या ओव्हर मध्ये 10 धावा संख्येचा षटक. अमोल चव्हाण बाद झाल्याच्या नंतर निर्णायक मिडल ऑर्डर आज ओपनर आपण पाहिलं आदमला, त्यानंतर साजिद इनाट नंबर 3 मध्ये लेफ्टी बॅट्समन बाद झाल्याच्या नंतर लेफ्टी. आडवा बाटा खेळत होते, झेलची शक्यता, फलंदाज बाद, महत्वपूर्ण विकेट, सप्रेमला सफलता. विकेट डाऊन 14 ला 2. सन्माननीय जयवंतदादा शिंदे यांच्या वतीनं पारितोषिक नेरल मोहशवाडी टीमसाठी सलग 3 चौकार, सलग 3 षटकार. एक चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक जयवंतदादा यांच्या वतीनं बॅटिंग करते नेरल मोहशवाडी या टीमसाठी. जबरदस्त पारितोषिक, पाठीराखा असावा तर असा.
आपल्या संघाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं केला जातोय. सेकंड विकेट डाऊन. आदम बाज झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन अडाव. 14 ऑन स्कोर कार्ड. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी आहे. अहमद 11 नेरल मौचवाडी रेंज पाल्टे पुरस्कृत संघ लवजी संघ त्यांच्या अगेन्स्ट सप्रेमने काय जबरदस्त बॉलिंग दाखवलेली आहे सेकंड ओव्हर मध्ये. लेट खेळत होते. लेटकटचा वापर करण्याचा प्रयत्न पहिल्या रन साठी कॉल चालवला आहे. रन इथे 22च्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे. ओव्हर कंप्लीट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7.5 रणगती मेंटेन केलेली आहे. करंट रन रेट 7.50. 15 धावा 2 ओव्हर मध्ये. जयवंतदादा शिंगे यांच्या वतीनं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं हे पारितोषिक आहे. बॅटिंग करणारा नेरळ टीमसाठी 2 ओव्हर मध्ये 15. चौकारासाठी सुद्धा हे पारितोषिक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 17. थर्ड ओव्हर मध्ये व्यवस्थित चेंडूला ग्रिप करू शकलेला नाहीये. हिमांशू कदाचित निसटला असावा. चेंडू जास्त पेस न टाकण्याचा प्रयत्न. नो बॉल. आता फ्रीडची संधी. बॅट्समन साजिद ऑन स्ट्राईक. बॅट्समन साजिद ऑन स्ट्राईक. फ्रीडचा बॉल. बॉल तयार. हिमांशू. आणखीन एक नो बॉल. याला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचे 2 बीमर. नो बॉल. बॉलरला करावा लागेल रिप्लेस. जयवंतदादा शिंगे यांच्या वतीने या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. दोन नो बॉल ओव्हर द वेस्ट. सेकंड बीमर. बॉलरला रिप्लेस. 24 धावा. मॅच मध्ये मोमेंटम बनत असताना ऑन पेपर आपण भरपूर संघांना स्ट्रॉंग पाहिलेलं आहे, परंतु खेळाडूंना पाठवणं, खेळाडूंना प्रॉपर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी काम कंपोज कॅप्टन अमोल चव्हाण यांच्यावरती मोठी जबाबदारी. ऑन पेपर आपण रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमला देखील स्ट्रॉंग पाहिलेलं आहे. नेरल मौचवाडी संघ त्यांना देखील आपण ऑन पेपर स्ट्रॉंग पाहिलेलं आहे. रोशन अडाव यांना कदाचित वन डाऊनच्या भूमिकेमध्ये देखील पाठवू शकले असे, परंतु साजिद वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाठवण्याचं मुख्य रिझन की लेफ्टी बॅट्समन अमोल चव्हाण बाद झाल्याच्या नंतर लेफ्टी बॅट्समन आलेले आहेत. जयवंतदादा शिंगे यांच्या वतीनं जो षटकार डोकला साजिदनं, त्याच्यासाठी जयवंतदादा यांच्या वतीनं 500चं पारितोषिक. 24 धावा. तिसरं षटक. बॉलर ओमकार आलेत. फ्री हिट बॉल. चला अधिकचा वेळ करू नका.
बोलो तयार. हाफ टॅगर. साजिद शेठचं आक्रमण. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. क्षेत्र निवडलं फाईन लेगचं. विध्वंसक टोळा. सिक्सर. त्यानं या षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. बॉल 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 आलाय. मॅच बॉल. दूर दूर मैदानाच्या आतमध्ये तो आयोजन कमिटी कडून सूचना येते. चला चला जयवंत दादांचं पारितोषिक कमेंट बॉक्स मध्ये पोहोचू द्यात. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळतात. संघाची धावसंख्या पुढे जाईल. टीमची टोटल 31 या धावसंख्येवरती. समोर खेळलेले आहेत मिडॉनला चेंडू. एक रन पूर्ण. कॉल सेकंड साठी रोशन आडावचा वेग. साजिदनं दिलेलं प्रत्युत्तर. अजून थोडा वेगाने असा रोशन तर कदाचित बाउंड्रीच्या बाहेर गेला असता. जबरदस्त रनिंग इन बिटवीन द स्टम्प्स. पहिलीच धाव वेगानं कंप्लीट केली होती. त्याला माहिती आहे सेकंड रन साठी आपल्याला ट्राय करायचा. त्याचा फ्लो पाहून साजिदने त्याचं क्षेत्र सोडलं. 2 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 33. अटॅक केलाय लॉंग ऑफला. ऑन द राईज. ऑन द डोसा. फटका लॉंग ऑफ सीमा पार. 1 मोर बिग हिट. 1 मोर 6. शेख यांच्यासाठी जयवंतदादा शिंगे यांच्या वतीनं तब्बल 1000 रनचं पारितोषिक. पुरस्कर्ते रेहानजी पालटे साहेबांच्या वतीनं 3 बॉल वरती 3 षटकार आले तर फलंदाजी करणारे अहमद 11 नेरळ मोहचेवाडी टीमसाठी 1000 रनचं पारितोषिक. सहाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 39 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर मध्ये 14 होते. असं वाटलं की 30-35 बी बनताय की नाही बनतात, परंतु त्यानंतर केलेलं आक्रमण साजिदचं 9 बॉल आले 2. हिमांशूच्या माध्यमातून ओमकार आले. ओमकार वरती केलं आक्रमण. 39 धाव पुस्तकावरती. पुढचा चेंडू आडवा बॅटनं कडवा प्रहार. हुक केला चेंडूला स्क्वेअर लेगला. आणखीन एक धमाका, आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. जिशानभाई पालटे यांच्या वतीनं पारितोषिक. सलग 3 बॉल वरती 3 षटकार ठोकले अहमद 11 नेरळ मोहचेवाडी टीमनं, तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जयवंतदादा शिंगे जे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये शेट माणूस आहे त्यांच्या वतीनं साजिद साठी तब्बल 1000 पारितोषिक आलेला. जयवंतदादा शिंगे रेहानबाईंचे चांगले मित्र, जिवलग बंधू आहेत ते, प्रेम आहेत त्यांचं अहमद 11 नेरळ मोहचेवाडी टीम वरती. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. तिसऱ्या षटकारासाठी 1000 पारितोषिक. बोलो तयार. वो आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंगॉनला केले. तो स्ट्रेट ड्राइव्ह, जबरदस्त फटका. ॲज अ रो, ॲज अ स्वीप, बॉल सीमा पार, भव्य चौकार. साजिद शेख यांच्यासाठी जयवंतदादा शिंगे यांच्या वतीनं 500चं पारितोषिक. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलेली 49.
पुढच्या मॅचसाठी आम्ही विनंती करत आहोत कानो टीमचे कॅप्टन आणि माफिया 11 हाल दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. एज लागून पाठीमागे चालला चेंडू, फक्त 1 रन मिळाली. ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 50 धावा. धावा फलकावर. माफिया 11 हाल वर्सेस कानोर या दोन संघांमधील पुढची लढत आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत. टॉस साठी या. कॅप्टन उपस्थित होतात. इंटरव्ह्यू मध्ये टॉस आपण करणार आहोत. चार बॉल मध्ये जर 4 षटकार ठोकले तर गुफरानबाई पोंचेकर यांच्या वतीनं साजिद साठी 3000 रनचं पारितोषिक असेल. हा सामना जो जिंकेल त्याच्यासाठी जयवंतदादा शिंगे यांच्या वतीनं 2000. धावसंख्या 50. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. जयवंतदादा शिंगे यांच्या वतीनं जिंकणाऱ्या संघाला तब्बल 2000 रनचं पारितोषिक. 50 धावा. धाव पुस्तकावरती. हो, कोलवा टापाचा चेंडू. जबरदस्त बॉल. अंतिम ओव्हर मध्ये विक्रांत डॉट बॉल न केली सुरुवात. आतापर्यंत 50 धावा. जयवंतदादा शिंगे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं जिंकणाऱ्या संघाला तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. दोस्ती दुनियातील दिलदार राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. चांगला चेंडू पवात. पंचांना वाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. 51 धावा. अंतिम 5 बॉल आता बाकी राहिलेले. ते मध्ये 11 नेरल मावचेवाडी टीमचे भक्कम पाठीराखे या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करूयात. 51 धावा धाव पुस्तकावरती. आणखीन 5 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या सत्रामध्ये. जयवंतदादा शिंगे यांच्या वतीनं भरपूर पारितोषिक लागलेली आहेत नेरल मावचेवाडी टीमसाठी. चौकारासाठी 500, षटकारासाठी बरेचसे पारितोषिक आहेत. आतापर्यंत 51. चांगला चेंडू कवसला डीप मध्ये. पवात प्रोटेक्शन दूर. क्षेत्ररक्षक सेकंड साठी कॉल केलाय. 2 धावा या चेंडूवर पूर्ण. 2च्या मदतीनं 53 धावा. रमेश भाई नजे यांच्या वतीनं पारितोषिक. लिबास जे क्लोथ स्टोअर आहे त्याचे प्रोप्रायटर नजे साहेबांच्या वतीनं साजिदच्या षटकारासाठी जर या पुढील ओव्हर मध्ये जर 6 आला तर त्यांच्या वतीनं लिबास शॉप यांच्या वतीनं आकर्षक टी शर्ट देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. जयवंतदादा शिंगे यांचे ऑलरेडी साजिद साठी 1000 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. जयवंतदादा यांना पूर्ण मॅच मध्ये नाद खोळा करून टाकलेला. 2 गडी बाद. 53 धावा. हवेत खेळलेत. कवसला चेंडू डीप मध्ये. प्रोटेक्शन. खेळाडू पोचतात. एका टप्प्याखेर फिल्डिंग. त्या दरम्यान 2 धावा या चेंडूवरती. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 55. या धावसंख्येवरती बक्षिसांचा जणू काय जयवंतदादा यांना पाऊस पाडलेला. पाऊस. आता 5000 यांचं पारितोषिक त्याने पुकारलेलं आहे. 55 धावा. वावेत खेळण्याचा प्रयत्न. खाली राहिला चेंडू अपेक्षाहून. चांगला पेसनं गोलंदाजी करत असताना विक्रांत. आणखीन एक डॉट बॉल. 3ऱ्या ओव्हर मध्ये आपण आक्रमण पाहिलं साजिदचं. 4थ्या ओव्हर मध्ये आता तुम्ही पेस पाहतात विक्रांतचा. प्रत्येक ओव्हर मध्ये सामना बदलत असताना पहिले 2 षटक लवजी टीमच्या नावावरती. पहिल्या ओव्हर मध्ये अमोल चव्हाणची कॅप्टनची विकेट. सेकंड ओव्हर मध्ये आदम मुजावर प्राइज विकेट सप्रेमला मिळाली. थर्ड ओव्हर मध्ये अटॅक केला ओमकार आणि हिमांशूच्या विरोधामध्ये. आता विक्रांत. पेस पेस
पेस बोलतोय विक्रांतचा मैदानाच्या आतमध्ये चेंडू नाही तर जणू का आगीचे निखारे त्याने टाकलेले आहेत. ओव्हर पूर्ण लेग बायची सिंगल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 56 या धावसंख्येवरती. विजयासाठी 57 धावसंख्येचं टार्गेट. चला पुढील मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करत आहोत की आपण टॉस बॉक्स मध्ये या. हाळ आणि कानोर आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. कानोर टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आम्ही हाल टीमचे कर्णधारांना विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं. अल्ताफ सर आपला कॅप्टन येऊ द्यात किंवा कदाचित अल्ताफ देखील कॅप्टन असू शकतात. 56 धावा पुस्तकावरती विजयासाठी 57चं टार्गेट. साजिद भाई टिवाळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. दामद चषकामध्ये आपलं सुद्धा भव्य हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. आवर्जून या, आपलं स्वागत आहे. 57चं टार्गेट. चला हाल टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. कानूर संघाचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. लगेचच आपण टॉस करणार आहोत. इब्राहिम भाई नजे यांना विनंती की आपल्या पवित्र शुभ असते आपण पुढील मॅचचा टॉस आपण करावा. चला फिल्डिंग लावून घ्या. अहमद 11 नेरल मोहचवाडी संघाचे पुरस्कर्ते रेहानजी पालटेर आरपी इंटरनेटचे प्रोप्रायटर त्याचबरोबर विधानसभा संपर्क प्रमुख 3 वेळा बिनविरोध तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत ममदापूरचे त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. अहमद 11 नेरल मोहचवाडी या संघ सीझनच्या सुरुवातीलाच नेरल मोहचवाडी या संघाला जर कोणी पुरस्कृत केले असेल तर ते अहमद 11 नावाने कळले आणि सलग 2 वेळा ते क्वालिफाय झाले होते. जबरदस्त सामना. ममदापूर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये चॅम्पियन देखील ठरले. कॅप्टन चला हाल टीमचे कॅप्टन आणि कानोर बॉईज टॉस बॉक्स मध्ये उभे राहा प्लीज. कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उभे राहा. तेजस्वी राऊत यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत. तौकीर 11 कानोर वर्सेस माफिया 11 हाल या 2 संघांमध्ये सामना. कानोर टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आम्ही विनंती करत आहोत हाल टीमचे कर्णधार हाल टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या प्लीज. विजयासाठी 57 लवजी वर्सेस अहमद 11 नेरल मोहचवाडी या 2 संघांमध्ये मॅच. सेकंड सत्राकडे आपण वळूयात. पूर्वार्धाचा खेळ आपण ऐकला, आता उत्तरार्धाकडे वळूयात. सेकंड इनिंग राजेंद्र भोईर आणि संदीपजी गायकवाड सर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सागरजी आजार यांना विनंती की आपण कृपा करून व्यासपीठावर द्या. या स्पर्धेच्या वतीनं आपलं देखील हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. एक्सप्रेशन त्यानंतर लाऊड अपील भरपूर काही सांगून गेलं या चेंडूवरती. कदाचित एज असावी, कदाचित एक्सप्रेशन एस्टांच्या पाठीमागून खेळाडूंचे सर्व काही सांगून देतात. पुन्हा एकदा विनंती आहे हाल टीमच्या माफिया 11 हाल टीम कॅप्टन येऊ द्यात. ओ वेगवान चेंडू पूल केला
शॉट स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये पाहूयात रोशन आडा पोहोचतील का. पोहोचला जरूर आणि आपल्या संघासाठी धावा देखील त्याने कोऱ्याने वाचवलेल्या. 2 धावा या चेंडूवरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अल्पेश आणि संदेश. विजयासाठी 57चं टार्गेट त्यांना चेस डाऊन करायचं. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल. सेकंड बॉल मध्ये धावा आल्या तर तब्बल 2. लीव केला. नो बॉल पंचांना कॉल केला. नो बॉल पंचांना कॉल केला. रिटर्न क्रिजच्या बाहेर कदाचित टप्पा पडला असावा. रोकर ब्रदर्स हाल हा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांच्या विपक्षामध्ये तवकीर 11 कानोर बॉईज संघ. लॉफ्ट करतायत. फ्रीडचा बॉल आहे. समोर उडवला. वाईडिश लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 10 वर्ष शेवटचा पुकार देत मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रमाका संदेश आलाय षटकार. 16 धावा. वेगवान चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 16 या धावसंख्येवरती. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 41ची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आता साजिद शेख आलेत. बऱ्याच रोटेशन आपण पाहिलं. कधी कधी साजिद देखील पहिले षटक फेकत असतात. कधी कधी अमोल चव्हाण देखील पहिले षटक फेकत असतात. 18 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 41 या धावसंख्येची आवश्यकता. दोन्ही जे पंच पाहतात त्यांचे की फॅक्टर सिंहाचा वाटा राहिलेल्या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. हवेत पहिला बॉल. आक्रमण मिडविकेटला. क्षेत्ररक्षक प्रयत्न कमालीचे. बनतील दर्शक. बॉल सीमा पार. बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. हा पहिला चेंडूवरती भव्य स्वागत करतात.
धावा पुस्तकावरती या षटकाराच्या मदतीनं 41 करायच्या होत्या 18 मध्ये. वेगवान चेंडू त्यांच्या वरतून एक्सप्रेशन साजिद शेखचे प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलतं. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट दोन्ही टीम साठी. ताकदवर संघांमध्ये आपण पाहतात वेल डिसिप्लिन स्पर्धा. व्यावसायिक दर्जाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, फिल्डिंग करतात. जबरदस्त सामना. 18 मध्ये 41 करायच्या होतात, 16 राहिलेत. आता 16 बॉल मध्ये विजयासाठी 35 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 35. जबरदस्त सामना. साजिद शेख निर्णायक षटक आपल्या संघासाठी. हो चांगला बॉल, निर्धाव चेंडू. अलॉंग द स्पिन खेळण्याचा प्रयत्न अल्पेशच्या वतीनं. 7-8 बॉल मध्ये त्याने इंडिव्हिज्युअल 15 आपल्या संघासाठी बनवल्यात. डॉट बॉल आला. आता बॉल उर्वरित बाकी राहिलेले ते 15 आणि 15 मध्ये 35 ची आवश्यकता. महत्वपूर्ण षटक सेकंड आणि थर्ड ओव्हर निर्णायक राहणार आहे दोन्ही संघांसाठी, खास करून अहमद 11 नेरल मोहचवाडी. साजिद पुन्हा एकदा तयार. पुढे येऊन खेळतात लॉंग ऑफला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक मुस्तकीन आधीच बसले होते, बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही मुस्तकीन. फ्लड लाईटच्या अंडर खेळत असताना या प्रकारचे चित्र आपण बऱ्याचदा पाहिलेले आहेत. 1 रन या चेंडूवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावा पुस्तकावरती 23. 14 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 34 ची आवश्यकता. 2 निर्णायक चेंडू. या क्रीडांगणावरती बाउंड्री लाईन तितकीशी लांब नाहीये, तितकीशी जवळ देखील नाहीये. महत्वपूर्ण विकेट आखण्याचे काम, त्याचबरोबर महत्वपूर्ण विकेट बनवण्यात आली संपूर्ण ग्रामस्थ मंडळ दामद यांच्या वतीनं. अंतिम 2 चेंडू या ओव्हर मधले 14 मध्ये आता विजयासाठी 34 ची आवश्यकता आहे. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आमची केटीसी लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम. भरपूर चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. खास करून सुरुवात झाल्याच्या नंतर कर्जतकरांना त्यांच्यावरती विश्वास दाखवला, ही मोठी गोष्ट आहे. 23 धावा, 2 चेंडू बाकी आहेत ओव्हर मधले. साजिद वॉर्मअप करत असताना, कारण स्ट्राईक रोटेट झाले. लेफ्ट हँडचे बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आले. संदेश ज्याने 2 बॉल मध्ये 6 300चे स्ट्राईक रेटने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 57चं मोठं चेस. 14 मध्ये 34. मॅच रंगली. जबरदस्त सामना. लवजू वर्सेस नेरल मोहचवाडी. ओ समोर खेळलेत व्ही शेप मध्ये रोशन आडाव, त्यांच्याकडून देखील कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. 1 मोर कॅच ड्रॉप. 1 रन या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 24 वरती. विजयासाठी आता 13 बॉल मध्ये 33 या धावसंख्येची आवश्यकता. 13 चेंडू आणि 33 या धावसंख्येची आवश्यकता. फरहान यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे संपूर्ण स्पर्धेची. कदाचित पुढच्या मॅच नंतर फरहान वरतीची जबाबदारी आहे. फरहान कदाचित कल्टी होतील या स्पर्धेमधून. काल देखील तेच केलं. ओ क्लीन बोल्ड. निर्णायक महत्वपूर्ण चेंडू. साजीच्या नावावरती राहिलेला बॉटम पॅड मधून अल्पेशला माघारी पाठवलाय. 9 मध्ये 16 बनवले अल्पेश. चला एकत्रित येऊ नका प्लीज, लगेचच मॅचला स्टार्ट करा. कर्जत प्रीमियर लीगची चर्चा आपण करत होतो. 7व्या पर्वामध्ये 12 चेंडूंमध्ये 24, 12 चेंडूंमध्ये 26, त्यानंतर 12 मध्ये 28, 6 मध्ये 10, 6 मध्ये 12. कर्णधार अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली श्री 11 बादशाह वॉरियर संघाने खेळला आणि जबरदस्त कामगिरीमध्ये 7व्या पर्वामध्ये ते चॅम्पियन ठरले. पाहूया काय रणनीती. पहिल्या ओव्हर मध्ये आदम मुजावर यांच्या विरोधामध्ये 16 वसूल केला.
पहिल्या ओव्हरमध्ये 16 वसूल केला आदम मुजावर यांच्या विरोधामध्ये. त्यानंतर कमबॅक करणारे षटक सेकंड ओव्हरमध्ये साजिद शेख यांना आपण पाहिलं. आता थर्ड ओव्हरमध्ये पावत बॉलर मुस्तकीन खान आले ओव्हर नंबर 3 मध्ये महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी. भरपूर ऑप्शन होते, स्वतः कॅप्टन देखील येऊ शकले असे बॉलिंग मार्क वरती, परंतु पावत काय रणनीती आहे. पहिला ओव्हर आदम पासून सुरुवात केली. सेकंड ओव्हर मध्ये आपण बॉलर साजिदना पाहिलं. तिसऱ्या ओव्हर मध्ये मुस्तकीन. पहिला चेंडू आडवा बॅटनं मिड विकेटला जेलची संधी. कॅच सुटली आहे. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. 4 ते 6 हे पाहणं आता गरजेचं ठरेल. हे षटकार पंचानं बॉल केला. 6 धावा. मॅच मध्ये पुनरागमन लवजी संघाचं विध्वंसक मध्ये ऍक्शन दिसले. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. प्रेक्षकांचं देखील विशेष कौतुक आपण करूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच. गुड डिसिजन फ्रॉम द ऑफिशियल्स. 30 धावा पुस्तकावरती. 12 मध्ये 33 करायच्या होत्या. 11 मध्ये 27. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. हो, चांगला बॉल. वेगवान चेंडूची हाताळणी. डॉट बॉल. जबरदस्त लाईन ऑफ ऍक्शन. प्रॉपर गुड लेंथ वरती हिट केल्याच्या नंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूवरती होता पेस. 10 चेंडूंमध्ये आता 27. रोहन ससाने यांच्याकडून मुस्तकीनच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. 30 धावा पटलावरती आहेत विजयासाठी. 10 चेंडूंमध्ये आता 27 ची आवश्यकता. लोअर फुल टॉस. सहजतेने क्लिक आउट केलाय. ताकदीचा वापर. फोरआर्मचे पॉवर दाखवत असताना फलंदाज संदेशच्या पाठमध्ये संदेशी ही फोरआर्मची पॉवर संदेशी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना विजयासाठी आता बॉल राहिलेले 9 आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 21. हो, चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. ऍक्शन रिप्ले आपण पाहत पंचांकडून कुठल्या प्रकारचा इशारा आलेला नाहीये. कदाचित ऑफस्टिकच्याच आतमधून हा चेंडू असावा. पाहत ऍक्शन रिप्ले भरपूर सफल झाले. किंचितसा दूर राहिला. ऑफस्टिकच्या देखील आतमधून हा चेंडू. काय मुस्तकीननं कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवर सिक्सर. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवर सिक्सर. चौथा बॉल डॉट. आता नवनाथनं दिलेलं कान मंत्र पाहत. 7 मध्ये इंडिव्हिज्युअल 19 आपल्या संघासाठी. संदेशा नव पुस्तकावरती 36. 8 मध्ये 21. विजयासाठी 8 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. ओ लाऊड अपील. ऑफस्टिक चेंडू मिस करतो. पंचांना कॉल केलाय. सिंगल कंप्लीट. निर्णायक षटक हातामध्ये. मुस्तकीनच्या लेग बॅचची सिंगल फलकावरती ऍड होते. टीमची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 37 वरती. आता बॉल बाकी राहिलेत 7 आणि 7 बॉल मध्ये 20 धावा संख्येची गरज आहे. जोपर्यंत संदेश मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावाची विजयाची गॅरंटी दोन्ही संघ देऊ शकत नाहीयेत. किती धावा असले तर संदेश चेस डाऊन करण्यासाठी चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये लवजी टीमचा संदेश. आता पाहत अंतिम ओव्हर निर्णायक राहणार आहे. तत्पूर्वी 7 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 20 या धावा संख्येची गरज आहे. 7 बॉल 20. सामना रंगलाय. जबरदस्त मॅच. अहमद 11 नेरल मावशीवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये लवजी. या दोन संघांमध्ये सामना. आडव्या बॅटनं हा कडवा प्रहार. स्लॉक स्वीप करत असताना बॉल पाठवला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वपूर्ण षटकार आलाय. नवनाथच्या बॅटमधून आता इक्वेशन 6 मध्ये 14.
जबरदस्त सामना 43 धावा, एक विकेट मैदानाच्या बाहेर. आता बॉलिंग मार्क वरती पाहत अंतिम ओव्हर मध्ये कुठले गोलंदाज येतात. अमोल चव्हाणच येतील, हरकत. शेवटच्या ओव्हर मध्ये टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी आलेला आहे. संदेशा विरोधामध्ये अमोल चव्हाण. एक चांगला कॉन्टेस्ट लेफ्टी वर्सेस लेफ्टी. जबरदस्त सामना 6 चेंडूंमध्ये 14. शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला मुस्तकीन खानच्या विरोधामध्ये तोच कुठेतरी महत्वपूर्ण ठरलेला. आता लवची टीम साठी कर्जत प्रीमियर लीग 7व्या पर्वामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एकट्यानं वर्चस्व गाजवलं. कर्जत प्रीमियर लीग मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची दुसरी बाईक. त्यानंतर लगेचच त्याच्याच दुसऱ्या दिवसामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची स्पोर्ट्स सायकल त्याला मिळाली. जबरदस्त सामना. अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेंची गरज. संदेश स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवतात. पावत पंचांच्या इशाऱ्याची वाट. नो बॉल. नो बॉल. निर्णायक सामन्यामध्ये हा नो चेंडू इथून आलेला. फ्री हिटची संधी. पावत ऍक्शन रिप्ले. ओ प्रॉपर लाईनच्या बाहेर पडला. गुड डिसिजन. फ्री हिट. बाटरनं देखील लगेच अपील केली होती की डिसिजन देण्याच्या अगोदर टप्पा त्याने दाखवला. नो बॉल फ्री हिट. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 44 वरती. अवैध खेळण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप. कॉल दुसऱ्यासाठी. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. 3 कॅचेस या सामन्यामध्ये सुटलेल्या. त्या 3 कॅचेस महत्वाच्या खेळाडूंकडूनच सुटलेल्या. एक म्हणजे मुस्तकीन, सेकंड रोशन आडव आणि आता करण होते. धावा पुस्तकावरती विजयासाठी आता 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 5 चेंडूंमध्ये 11ची गरज आहे. गुफरानभाई पोंजेकर यांच्या वतीने पारितोषिक. कॅप्टन अमोलने जर सामना जिंकून दिला त्यांच्यासाठी 500चं पारितोषिक. ओ संदेशचा आक्रमण प्रॉपर रडार मध्ये आला. भेटला स्लॉट मध्ये पाठवला बाजूच्या स्लॉट मध्ये. पाच धावेंची गरज. कंपल्सरी चेसिंग. 4 बॉल मध्ये 5 धावा. 52 धावा धावा पुस्तकावर. जबरदस्त सामना. आणखीन एक आडवा बॅटनं प्रहार. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. जेल पकडली. अखेर राहुलनं फलंदाज बाद. धक्का दुसरा. 52ला दुसरा महत्वाचा गडी संदेशीतून बाद झाला. मॅच अजून संपलेली नाहीये कारण अमोल चव्हाण सहजतेनं हार मानणाऱ्यातला हा खेळाडू नाहीये. लवकर शांत होईल तो अमोल चव्हाण कसला. तर 3 चेंडूचा खेळ बाकी राहतो. 3 चेंडू मध्ये आता विजयासाठी 5 ची गरज. कंपल्सरी टार्गेटचे 6 स्पर्धेचा नियम. मॅच जिंकून दिली तर गुफरानभाई पोंजेकर यांच्या वतीने अमोलसाठी 500चं पारितोषिक. जबरदस्त सामना. चला बॅट्समन. तीन चेंडूंमध्ये आता विजयासाठी 5 ची आवश्यकता. मॅच जिंकून दिली तर ममदापूर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक गुफरानजी पोंजेकर यांच्या वतीने हजारांचं पारितोषिक. आता लेफ्टी बॅट्समन बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तेजस. 3 बॉल 5. सामना रंगलाय. रजनी स्पर्धेमध्ये कुठली धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. लवजी वर्सेस नेरल मोहाचेवाडी या 2 संघांमध्ये रफ अँड टफ सामना आपण पाहतात. मॅच ऑफ द नाईट. तिसऱ्या रात्रीमधला हा सर्वोत्कृष्ट सामना. पुन्हा एकदा लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. तेजस आलेत. 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 5 ची आवश्यकता. जबरदस्त सामना इथे रंगलेला. 3 चेंडू 5 धावा. महत्वपूर्ण षटक. कॅप्टन अमोल चव्हाण स्वतःवरती जबाबदारी जिम्मेदारी. 3 मध्ये 5.
ओ क्लीन बोल्ट, फलंदाज बाद. आता 2 मध्ये 5. महत्वपूर्ण विकेट, मैदानाच्या बाहेर, मॅचची प्राइज विकेट. बॅट्समन आउट. आता 2 बॉल 5. Shima 52 धावा 2 बॉल मध्ये. आता 5 ची गरज आहे. या गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षकांच्या अंगावरती शहारे आणणारा सामना, प्रेक्षकांना गुलाबी थंडीमध्ये गरमीचा एहसास करून देणारा सामना, प्रेक्षकांचे हृदयाची धडधड वाढवणारा सामना आणि प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करणारा सामना. मॅच ऑफ द नाईट, मॅच ऑफ द टुर्नामेंट, तिसरा रात्री मधला हा जबरदस्त सामना. 2 ताकदवर टीम मधला ताकदवर संघर्ष. जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार डाल्या. 2 बॉल 5 रन. अमोल चव्हाण स्ट्रायकिंग एंडला कुणाल. 2 बॉल 5. आडवा बॅटना फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेले क्षेत्ररक्षक राहुल डीप मध्ये प्रोटेक्शन पेट्रोलिंग करत असताना बाउंड्रीचा आता 1 बॉल आणि विजयासाठी 4 धावेंची गरज. काय सामना रंगलेला. जे प्रेक्षक बसले होते ते आता उठलेले आहेत. ताली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तैर करते मंजिले आसमानों की, रखते जो हौसला आसमान छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पे गिर जाने का. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल विजयासाठी 4. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 4. ओ हो हो स्वीचिट. नवनाथनं केलं काम फिट. काय सामना रंगलाय. नवनाथ ठरलेला या मॅचचा हिरो. काय सामना खेळलेला. शेवटच्या बॉलवरती षटकार. आकाश चारेकर रायगड वर्सेस ठाणे टीमच्या माध्यमातून फुलचा चौकार घेतला होता. तसाच फटका. काय सामना, काय सामना. चित्तथरारक सामना. यासाठी तर प्रेक्षकांना गर्दी केली होती. नवनाथ ट्रम्पका ठरलेला या स्पर्धेचा. नवनाथ ठरलेला क्लायमॅक्सचा हिरो, ड्रॉप सीनचा हिरो. नवनाथनं स्विचिट केला. सुरुवातीला जेव्हा पोझिशन बदलली आताची, असं वाटलं की कदाचित होईल देण्याचा प्रयत्न होतोय, परंतु स्वस्तामध्ये हार मानणाऱ्यातला नवनाथ नाहीये. शेवटच्या बॉलवरती 4 ची गरज असताना कुठला खेळाडू स्विचिट करेल तर त्याचं नाव आहे नवनाथ. 96